भरपूर जणांना तोंडणीची भाजी आवडत नाही आणि त्यामुळे ते लोक खात नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की 250 ग्रॅम इतकी तोडणी घेतलेली आहे आपण। त्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला तिला गोल साईजमध्ये कापून घ्यायची। चकतीप्रमाणे आपल्याला तिला कापायची आहे। तोडणी घेताना कधीही नाजूक अशा तोडण्या घ्यायच्या, जास्त मोठ्या तोडण्या कधी घ्यायच्या नाही तर मग आतमध्ये त्या अशा लालसर झालेल्या असतात आणि लालसर झालेल्या तोडणीचे म्हणजे ती पिकलेली तोडणी असते तर तिची चव चांगली लागत नाही भाजीमध्ये। तर तशा तोडणीची तुम्ही भाजी बनवू नका आणि फार लाल नसेल तर ठीक आहे, पण अतिशय लाल असेल तर ती घेऊ नका। आणि ह्या अशा कवळ्या कवळ्या तोडणीची भाजी खूप छान लागते। तर ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्या गोल कापून घ्यायच्या आहेत। भरपूर जणांना तोडणीची भाजी आवडत नाही आणि त्यामुळे ते लोक खात नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जितकी नाजूक तोडणी तुम्ही घेताल तर तितकीच त्याची भाजी खूप अतिशय रुचकर अशी होते। तर या अशा सर्व तोडण्या आपल्या कापून झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला मी गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर आपण पॅन ठेवला आहे। तर पॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकून यांना थोडंसं फ्राय करायचं आहे। हे असं केल्याने त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जातो आणि एकदम सुटसुटीत अशी आपली तोडणीची भाजी बनते आणि खूप मस्त भाजी बनते। तुम्ही एकदा हे असं ट्राय करून बघा। तर आता मी थोडंसं एक 2 ते 3 मिनिटापर्यंत तोडणीला फ्राय करून घेते। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, थोडासा कलर त्याचा चेंज झालेला आहे। आपल्याला जास्ती त्याला फ्राय करायचं नाही, बस त्याचा चिकटपणा पूर्ण निघून जाण्या इतकंच आपल्याला फ्राय करायचं आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, किती छान मस्त आपली तोडणी फ्राय झालेली आहे। आणि आता आपल्याला गॅस ऑन केलाय मी, त्याच्यामध्ये तीच कढई मी वापरणार आहे। तर 2 टेबलस्पून मोठे इतकं ऑइल टाकलेलं आहे मी। आता तेल गरम झाले, आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ एक छोटी टेबलस्पून जीरा आणि छोटा टेबलस्पून मोहरी। जीरा आणि मोहरी दोन्हीही आपले तडतडले की आपल्याला लगेच मी मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेत बारीक। ते कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत याला आपण मिक्स करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कांद्याचा कलर पूर्ण चेंज झालाय, गुलाबी कलरचा कांदा झालाय। आता या स्टेजलाच मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय। तो टोमॅटो याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करायचं जोपर्यंत टोमॅटो आपले सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। एक ते 2 मिनिटांनंतर टोमॅटो आपले सॉफ्ट झाले आहे। आता या स्टेजला थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेते, याचा पण फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामध्ये। मिक्स करून घेऊया आपण आणि आता आपण काही पावडर मसाले याच्यामध्ये टाकूया। पावडर मसाल्यांमध्ये अर्धा टेबलस्पून इतकी हळद टाकूया आपण। त्याच्यानंतर आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेऊ, त्याने मस्त कलर येईल। आणि घरचा आपला गावठी काळा मसाला। आता याला सगळ्यांना मिक्स करून घेऊया आपण। आणि आता या स्टेजलाच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, त्याने एकदम मस्त फ्लेवर येतो याच्यामध्ये। तर अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेते, मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपल्या चवीपुरते मीठ टाकायचे आपल्याला। अर्धा टेबलस्पून इतकं मी मीठ टाकून घेते। आता या सगळ्या मसाल्यांना एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मसाला आपला सगळा तयार झालाय। आपण जास्ती मसाले वापरलेले नाहीये, कमी मसाल्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवत आहे। तोडणीच्या भाजीला जास्ती मसाल्यांची गरज नसते, नाहीतर तिचा स्वतःचा जो फ्लेवर आहे तो निघून जातो। त्यामुळे कमीत कमी मसाल्यांमध्येच ही भाजी बनवा तुम्ही सुद्धा। आता वरून आपण आपली जी फ्राय केलेली तोडणी आहे ती याच्यामध्ये टाकून एकदम मस्तपैकी सगळ्यांमध्ये याला मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये थोडा चिमूटभर गरम मसाला पावडर टाकून घेऊया, त्याने अजून त्याचा फ्लेवर स्वाद खूप छान येईल। तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी आपली तोडणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि उद्या पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन तर आपण येणारच आहोत। दररोज आपण रेसिपी घेऊन येतो, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका।
तर चला आता आपण उद्या परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत फ्रेंड्स. तोपर्यंत मस्त रहा, खात रहा आणि बाय बाय फ्रेंड्स.